प्रत्येक कार्यक्रमात ही गोष्ट सांगतो। मी जे वाईट बोलतो, शिव्या देतो, तुम्हाला एखादं वाईट वाटत असेल, मलाही वाटतं देऊ नये, पण यांना भाषाच दुसरी कळत नाही, त्याला मी करू काय? बरं, सरकोलीच्या या मायबापाच्या शब्दावरती उद्यापासून बोलायचं मी बंद करतो। पण माझ्या एका शब्दाचं आधी उत्तर द्या, तुम्ही नका कस काय म्हणता, मीच बसत नाही। जर समाजातल्या माझ्या काही माय मावल्यांना लोकांना वाटत असलं की मी बोलू नये, तर मी बंद करतो। पण माझ्या प्रश्नाचा अगोदर तुम्ही सगळेजण उत्तर द्या। तुमचे आई बाप घरात बसलेत आणि तुमचा मुलगा दारात बसलेला आहे। तुमच्या दारात येऊन तुमच्या आई वडिलाला कोणीतरी शिव्या देतोय किंवा अपमान करतोय, दारात बसलेलं पोरग गप्प बसन का? जर ते शिव्या देताना पोरग गप्प बसत असलं तर ते आपल्या पोटचंच नाही। मी माझ्या समाजाला मायबाप मानलाय, माझ्या समाजाचा कोणी अपमान करत असलं, पोरांचं वाटोळ करत असलं तर मी गप्प बसणार नाही, घोडेच लावणार। आम्ही काय कोणाच्या बापाचं खात नाहीत, आमचे कष्ट आम्हाला करावं लागतात। आमच्या समाजाच्या मायबापाने स्वतःच्या पायाला चप्पल घेतली नाही, डोक्याला तेल लावलं नाही, पोटाला चिमटा घेऊन 1-1 रुपया मागे टाकलाय आणि लेकरं शिकवलेत। प्रत्येक आई बापानं माझ्या मराठीचं स्वप्न बघितलंय, लोकांच्या बांधावरती किती दिवस कामाला जायचं, किती दिवस कंपनीत कर्मचारी म्हणून काम करायचंय, किती दिवस ऊस तोडायचे, हमाल्या करायच्या, म्हणून पोराला आणि पोरीला शिकवलंय। स्वप्न बघतोय माझा मराठ्यांचा बाप, माझंही पोरग किंवा पोरगी अधिकारी होईल, त्या दिवशी आमचा सुखाचा संसार होईल। म्हणून आमच्या वाट्याला कायम दारिद्र्य ठेवायचंय का? आमच्या लेकीला अधिकारी व्हायचं नाही का? पाप केलं माझ्या मराठ्यांच्या पोराने फडणवीस साहेब, इतके दुर्दैवी निर्णय तुम्ही घ्यायला कशामुळे लागलात? माझा एकट्या मराठ्यांचा समाज देवेंद्र फडणवीसांनी का टार्गेट केलाय? उत्तर तरी द्या। माझा मायबाप समाज मत करतो तुम्हाला, आमच्यावरच उलटवणार। आम्ही जन्म नुसता अन्याय सहन करायला नाही घेतलाय। तुमची मगरुरी मी लवकर मोडून काढणार आहे। शेवटी स्वप्न आम्हाला पण आहेत आणि तुम्हाला पण सांगतो, राजकीय पक्षाला आणि राजकीय नेत्याला बाप मानायचा मराठ्यांनी बंद करा। ज्या दिवशी संकट येईल ना, ज्या दिवशी तुम्ही आजारी पडताल, तुमच्यावरती संकट येईल, त्या दिवशी तुमचा पोरगा किंवा पोरगी तुमच्या तोंडावून आणि पाठवून हात फिरायला येणार आहेत। राजकीय नेता विचारायला येणार नाहीये तुम्हाला। आपल्या पोटचे सोन्यासारखे लेकरं, आपला पोटचा गोळा वायाला जाऊ देऊ नका। या समाजाचा सन्मान वाढवणं आपली जबाबदारी आहे। इतके पोरं आणि पोरी शिकले, सुशिक्षित, बेकार म्हणून घरी आहेत। शिक्षण लय महाग झालंय, आता नाही शिकू शकत आपण। आरक्षणातून तुम्हाला फीस माफ होणार आहेत, तुम्हाला सुविधा मिळणार आहेत, पैसे वाचतील, अधिकारी झाली तर सुखाचा संसार होईल। आपण वेगळ्या विचारानं बाहेर पडा। आता या पश्चिम महाराष्ट्राला म्हणलं जातं काही लोकांकडून, या लोकांचा भाग सदन आहे, यांच्याकडे बागायते आहेत,
हे बाहेर येत नाहीत, हे एकजूट होत नाहीत. त्यांना खूप आहे. एकदा सरकोलीत येऊन बघ बरं मराठे किती जमलेत. काय कोण कोणाला नाव ठेवून भरोसाच नाही. टिंगला करण्यातच अर्ध आयुष्य गेलं. भरोसाच नाही लोकांचा. पश्चिम महाराष्ट्रातला मराठा हुशार झालाय, पहिला पण हुशारच होता, हे त्यांच्या लक्षात नाहीये. कारण मराठ्यांच्या लक्षात आलंय एखाद्या वेळेस बागायती कमी झाली किंवा शेती जर कमी झाली तर पुढच्या 50 वर्षाचा जर विचार केला, आज कोणाकडे जर 2 एकर वावर असेल तर ते 10 गुंठ्यावर येणार आहे. कोणाकडे 10 एकर असेल ते अर्ध्या एकरावरती येणार आहे. हे हाल होणार आहेत म्हणून लवकरच सावध मराठ्यांनी आत्ताच व्हायचंय. तुमच्याच पिकातला उत्पन्न झालेला पैसा वाचणार आहे. पगार वाढला, पोरं नोकऱ्याला लागले, तुम्हीच पैशावाले होणार आहेत. म्हणून आत्तापासूनच आपल्या लेकरा बाळासाठी सगळ्या वस्तू, आपल्याला सगळ्या गोष्टी मिळवून ठेवायच्या. ही संघर्षच त्यासाठी सुरू आहे. मी माझ्या स्वार्थासाठी वैरी नाही झालो, या समाजाच्या लेकरा बाळासाठी सरकारचा वैरी झालोय. षडयंत्रच कवा उठलं की षडयंत्र. फडणवीस साहेबांचं आणि शिंदे साहेबांचं हे आता डबल शेवटचं षडयंत्र होतं. शिंदे साहेब यांच्यात कस काय मिसळली याचाच मेळ लागला नाही. त्यांचा तांगा चांगला एका बाजूने पळत होता, यांच्या तांग्यात मध्ये घातला आणि स्वतःच चाक होरगडून घेणार आहेत ते आता. कारण मराठ्याचा या गर्दीत एकदा जर ते वर काढले की वर काढलेच, पुन्हा उठाव नाही होत. ज्यांना काड्या करायची सवय ते करणारच, पण बावनकुळ्याला मानावं लागत. हो ना यार, त्याला मानावं लागत. त्यांनी देवेंद्र फडणवीस पुरा अडचणीत आणलाय. काय ठरलं का काय त्याचं यावल्यावल्याचं त्याचं. आपण खोटे आरोप करतो का? मी म्हणलो का या आरक्षणात काडी घालायचं काम छगन भुजबळनी केलं, धनेनी केलं. आपण खोटे आरोप करतच नाही. आपल्याला खरं बोलायची सवय. जेव चुकला त्याचा निटोबा काढायला मी आहे, तुम्ही नका टेन्शन घेऊ. त्याची मथुरा पाण्यातच बुडीणार आहे मी. लय वळवळ करतो ना, त्याचं काहीच ना करू तुम्ही. त्यांचं आधीच कसं होतं ना आताच कसं बघितलं असेल ना. आता फक्त एवढंच असं करते ते, बस 2दा-3दा हाली देत हाय का चष्माला येते वरून बघत लावला कशाला. ते करतो मी, त्याचं जाऊन सध्या सोडून दे. ते चिल्लर झालं आपल्या पुढं आता. मी खोटे आरोप नाही करत कधी. बावनकुळेने चूक केली बावनकुळेच म्हणणार, शिरसाटने चूक केली शिरसाटच म्हणणार, बाकीच्या बळच नावं घेणार नाही. यांना आपल्यात खोडी करायची गरज नव्हती, पण बावनकुळेने एक काम चांगलं केलंय. मराठ्यांच्या नोंदी करून मराठ्याच्या नेत्याला खुन्नस दिली. सगळ्या पक्षातले भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, बेसराम सगळ्या पक्षातल्या नेत्याला खुन्नस दिली बावनकुळ्यांनी. तुमच्या छातीवर नाचून मराठ्याच्या नेत्याच्या मी तुमच्या मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द करू शकतो, ही खुन्नस मराठ्यांच्या नेत्याला त्यांनी दिली. मराठ्याच्या नेत्याने सुद्धा मराठ्याचं रक्त असल्यासारखं अजिबात वागू नये. एखादा गारीगार ऐकणाऱ्याचं रक्त असल्यासारखं वागावं. बावनकुळ्याने दाखवून दिलं मी मराठ्यांचं वाटोळं करू शकतो, बरबादी करू शकतो, आणि करून पण दाखवलं. छातीत ठोकून सांगतोय मराठ्यांच्या नेत्याला, तुमच्या डोळ्या देखता मी मराठ्यांच्या पोरांच्या अन्नात माती काढली, विष काढलाय म्हणून. पण आमचे सगळ्या मराठ्यांचा आग्रह आहे, मराठ्याच्या एकाही नेत्यानं याच्यावर बोलू नये, मजा बघावी. अजिबात बोलू नका.
जितकं मराठ्यांच्या लेकीबाळीचं लेकरा बाळाचं वाटोळ होईल ते उघड्या डोळ्याने बघा. मराठ्यांच्या तुम्ही पोटी जन्म घेतलाय, इतकं गार रक्त कसं रे तुमचं? तुमच्या डोळ्यात एक बावनकुळ्या मराठ्यांच्या लेकराचं आयुष्याचं वाटोळ करून जीवन उद्ध्वस्त केलंय. झोपतान म्हणा पाणी फिने हा ना 2-4 बादल्या महापारडा फेसन तुम्ही हा ना डुकल्या. लय जाऊ घडकलाय हो आपण ना. फुगीर जाऊनच लय येत आपण फुगिरीच्या बाहेरच जायना आणखी. तो मोबाईल पडला ते लाईव्ह काय होत ती त्याच ध्येय नाही. बावनकुळ्याचं इंजेक्शन आता त्या बावनकुळ्याला जाणारच इंजेक्शन दिल्याशिवाय तो बी ठेकायला येत नाही. आता आपण फक्त मोठेपणातून बाहेर आहे. आपली नस लोकांना कळाली. मराठ्यांना काय बोलल्यावरती काय होतं. टाइम आहे तुम्हाला बोलू का? गांडी बोल मला रातभर ठोईतच. आणि तिकडे मराठी अख्खं वातावरण राज्यात उसळलंय. त्यांच्याकडे काय जाऊ रात्रीची ते माड्याची बैठक दुपारा 3 वाजता होती 1:30 वाजता केली रातची. जातवान मराठी मला बी अभिमान वाटतो. एक बी उठला नाही. जातीत जन्माव तर असल्या मराठ्यांच्या जातीत जन्माव काड्या करणाऱ्याच्या जातीत नाही जन्मायचा. काय करायचं ते समोरासमोर करायचं. हे छत्रपतींचे विचार. मी तिच्या डोक्यात घेऊन मराठा नाही जगात. आपल्याला आता बदलायचंय. आधी जात नंतर पक्ष. बाप जातीला मानायचं, समाजाला मानायचं, नेत्याला आणि पक्षाला नाही. तुम्ही अवश्य सगळ्या पक्षात राहा. आमचं मराठ्यांचं काय दुमत नाही. पण जातीला जेव्हा संकटात सापडेल त्या दिवशी सगळे मराठी एका जागेवरती जातीसाठी उभा राहिले पाहिजे. तुम्ही कुठे राहा, तुम्ही भाजपात राहा, शिवसेना, राष्ट्रवादी, कोंकण बिरा, काय म्हणणं नाही आमचं. पण ज्या दिवशी जातीचा प्रश्न येईल त्या दिवशी सगळ्यांनी एका बाजूने राहायचं, तरच समाज टिकणार आहे. आता आपल्याला बदलायचंय. ए यार बोल बंद कर ना. हे मागच्याच लय काड्या करतात हमेशा. मग नाही सुंबार राहत मला. मग तळमळ तुमच्या लेकरासाठी. महाजीव चालला हे लेकर सुखी करायसाठी. 3 वर्ष झालं ना घर बघतो ना लेकरा बाळा बघतो. माझ्या समाजाचे लेकर लेकीबाळी कशा मोठ्या होत्या याच्यासाठी मी आटापेटा चाललेला आहे. कधी मरण मला माहित नाही. मी इतक्या वेदना आहेत मला शरीरात, तरी मी जीवघेणा निर्णय समाजाच्या हितासाठी घेतोच. शेवटी मी मन मोडून टाकली. लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. ती मन मी बंद करून टाकली. लाख मेल्यावर पोशिंद्याला मागं ठेवून काय करतो. हागंदारी उठला ढुदूक त्याला माग. एक मेला तरी चालन पण करोड लेकर सुखी झाले पाहिजेत या विचारानं आपल्याला चालावं लागणार आहे. मी माझी जीवाची बाजी लावून संघर्ष करतो. रक्त जातो रात्रंदिवस. समाजाच्या वेदना हाला अपेक्षा नाही सहन होत. एका दिवस 10-5 हजार कमी पडले तर 50 जणांचे उमरेचे जावं लागतात. आपल्या आई बापाला जरा डोके चालून बघा. मराठी डोके ठेपायला ना जरा. 10 जणाला विचारून व्याजानं पैसे काढून पोरग किंवा पोरगी शिकावं लागते. आणि नोकरीने लागलं तर उभं आयुष्याचं उद्ध्वस्त होऊन जात आहे. 1% हुकलं तर पोरग घरापर्यंत रडत येत आहे. आपल्यात काही म्हणणारे आहेत की आपल्याकडे भरपूर आहे, कधी उडण माहीत होणार नाही, लय मस्तीत राहू नको. रावण बी असाच म्हणत होता. माझ्याजवळ लय होतो
बायको नाही सापडली, पोरग नाही सापडलं. मस्तीच्या बाहेर येऊयात, युग खूप बदललंय. लोक जगाच्या प्रवाहाप्रमाणे वागायला लागलेत. आपल्याला पण बदलावं लागणार आहे. लोकांनी आपली नस ओळखली. एक तर आपल्याला चांगलं कोणी सांगत नाही. आपल्याला जुनं आठवण करून देणारी संख्या लय मोठी आहे, बावनकुळ्यासारखी. चांगलं कोणी सांगतच नाही. आपल्याला पुरे विचार बदल करावं लागणार आहेत. आपल्याला लोक फुगिणारे लई आहेत. इथून पुढे मराठ्यांनी फुगायचं नाही, फुगीर वागायचं नाही. पैशावर व्हायचं कष्ट करून, मग शान के साथ इन करून गोगल लोन हिंडायचं. रात्रंदिवस आई बापा संग शेतात कष्ट करू लागायचे. मिळेल ती नोकरी करायची, लागल ती व्यवसाय करायचा आणि चिकाटीना करायचा. 2-3 दिवस हॉटेल टाकीत, 15 दिवसांनी बंद. गेला म्हणले साहेबाच्या प्रचाराला. पॉम्पलेट चिटकायला कोणीच नव्हते. साहेब मायाला परिवारातले जवळचे, साहेबामुळे मला जावंच लागतं. साहेबाची मान खाली होता कामा नाही. आणि याचे आई बापा मेले शेतात कामं करू करू, आणि याला साहेबाची मान खाली नेऊन द्यायची. साहेब याला इचिरित नाही. एखादी बार का 100-150 रुपये प्यायला देत असं, त्याच्यावर त्या 150च्या सगळ्या गावाला विषय देत येते. आपल्याला आपल्या विचारात बदल करावा लागेल. कष्ट करायचा शिका, स्वाभिमानी समाज बना. आपल्याला फुगीत येत. एखादा आपल्याला पाटील म्हणलं, यांनी 150 कप चहा सांगितलाच, फुगीर जाऊन ये. त्याला म्हणा मुतपी ना तिकडे जाऊन, चहा नाही सांगत आणि काहीच नाही सांगत. कवर वायाला घालता रे समाज. ह्या माय मावल्याच्या डोळ्यात पाणी आणायची जबाबदार तुम्ही आहेत. यांनी राब राब शेतात राबून तुम्हाला मोठं केलंय, पैसे कमवलेत. तुम्ही दारू प्यायला लागलात, लोकांच्या मागे हिंडायला लागलात, काहीच काम करणार. या माय मावल्याच्या डोळ्यात तुमच्यामुळं पाणी आहे. आपल्या आईच्या बापाच्या डोळ्यात जर पाणी येणार असलं तर आपण कोणतं औषध आणि काम करायची, कष्ट करायची लाज काय? कुणी काही पण फुगित. इकडून तिकडून मराठा बदलायचा अंदाज दिसला, लगेच मित्र आपल्याला चिटकतो. बावनकुळ्यासारखा मराठ्याचे वाद थोडे कमी व्हायचा अंदाज दिसला की बावनकुळ्या आलाच. हडप्पा, मोहनजोदडो इतिहासात होता बघ एक धडा, एवढंच दिसायचा हो लोकांना. मराठ्याचं जुळायला लागलं, हळूच देण्यात आणून देणार. तुपल्या आजाला त्या टायमाला यांनी 5 मतांनी पाडिलं होतं. झालीच कुठं कुठे मराठी सुरू. हे बावनकुळ्यासारखे मित्र आहेत आपल्याला. उलचिक मराठे एकत्र यायला लागले. तुपल्या आजीला आणि तुपल्या आईला त्याने लग्नाला बोलिलंच नाही, बोलिलं त्या टायमाला कुकूच नाही लावलं. आपण भंडरावरून नकून लावून देतो नाही कुकू. जी बांध फोडायला नाही पाहिजे तोच बांध नेमका आपण फोडणार. 1 एकर जास्त घेणार, बांध फोडून 3-4 लाख रुपये तिकडे घालण्यापेक्षा परत वरून म्हणणार माळावरचं गेलं तरी हरकत नाही, पण याची जिरायचीच. म्हणजे माळावरचं गेलं आणि याचीही जिरली नाही. आपण ज्या खोडी आहेत ना त्या पुऱ्या बंद करा. समाजाला हिताच्या गोष्टी द्या. समाज उंचीवर न्यायचा असला, त्याची प्रतिष्ठा कमी होऊ द्यायची नसली, आपल्याला बदलावं लागणार आहे. एकमेकाच्या बांध नाही फोडायची. 5-5 पिढ्याचं वैर झालंय आपलं. बोलाना सुद्धा त्या बांधापायी. बांधाचे भांडणं करायचे नाही. आणि आणखीन एक काम, दारू कुणी पेजवू नका. पिणारच आवडाला का कमी लय उंबली दांडगी मला येड्यात काढी. ते गोड बोलून खाली उतरीत, चला चला थोडत जायचं आणि मलाच होरगडीत येत. आणि बाजूला सारखा सारखा तेच म्हणतात आणि मलाच तुडीत येत. आणि बाजूला सारखा म्हणतात सरकी तू कुणाला. मला चिवरू बेजार केलं. एवढ्या जागात मग ढोपर मोड होते हाणू. हे कोपर हाणतोय, ते कोपर हाणतोय, काही गुडघ्याने हाणतात असे. आणि परत म्हणतात पाटाला लागून द्यायचं नाही, पाटील आपले. आणि खपा खप गुडघे हाणतोय मागून.
बावनकुळ्या, तुला जर हे गुडघे लागले तर काय होईल? लय चौताळेत मराठी आता. मला गुडघेऊन कळालंय किती चौताळेत. दंडुक जर उचललं तर मूडच तर सोडित नाही जाता. मला इमानदारी सांगा, खोटं बोलायचं नाही. ते बरोबर नाही, दुसरं विचारवले मी. एकाने खोटं बोलायचं नाही. मी समाजाला खोटं बोलत नाही, तुम्हाला मायबाप मानलेलं आहे. इथं दारू कोण कोण पितो? वर हात करा बरं. दारू कोण कोण पितो? वर हात करा. इकडं हात वर नाही झाले याचा अर्थ लय मेंबर दिसते तो इकडं. आणि मग तू कुठून पिऊन आला? आता बंद करायची. हा, प्यायचे नाही बाबा. आता नाही हाणायची इथून पुढं. बंद. नाही टाकीत पाणी पुन्हा त्याच्यात. बंद आजपासून. मावशा हो, एक काम करा गाड्या तुम्ही. हे जर दारू पेले ना, यांच्या भाकरीच बंद करून टाका. मी तुमचा भाऊ म्हणून तुमच्या मागे भाकरी बंद करा यांच्या सगळ्याच्या. तवाई ठेपेली ते लाजा धरू आपण थोड्या. हे बघा, सोन्यासारखे लेकरं तुमच्या घरी आहेत. ज्यावेळेस बाप घराच्या बाहेर जातो ना, लेकराला माहित नाही संध्याकाळी येताना बाप कसा येणार आहे. पाहुणे रावळे लय नाव ठेवतात, आपल्यावर हसणारे लई आहेत. उगाच व्यसनाच्या आहारी जाऊन समाज आणि तुमचं कुटुंब नका बरबाद करू. माझ्या काय बापाची पेत नाही येत तुम्ही. तुमच्याच पासून लोक तुटतेत. इज्जतीचा पंचनामा करू नका. दारू फिरू ह्या गोष्टी बंद करून टाका सगळ्या. आणि आपल्या महाराष्ट्रातल्या आरक्षणातल्या सगळ्या नोंदी आपल्याला मिळवायच्या. 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र घेतल्याशिवाय आता 29 ऑगस्टला माघार घ्यायची नाहीये. आणि त्यांच्या नेमकं ते डोक्यात आलंय की यांनी पक्क आरक्षण द्यायचं ठरवलंय. म्हणून हे मागचं 4 दिवस जे 4 नोंदी रद्द केल्या त्याचं मूळ कारण ते. जर 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र मराठ्यांना दिले तर 2.5 कोटीपेक्षा जास्त मराठा समाज आरक्षणात जातो. आणि एकदा जर मराठा समाज सुधारला तर जगाच्या पाठीवर प्रगत जात म्हणून फक्त मराठ्यांची असणार आहे. यांना 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र मिळू द्यायचे नाहीत. याच्यासाठी गैरसमज मराठ्यात पसरला. पण खरंच मी पण नशिबाने, मराठा समाजही नशिबाने, नियती आपल्या मराठा समाजाच्या बाजूने होती म्हणून जमलं. यांनी 4 नोंदी रद्द करून मराठा समाजात गैरसमज पसरला की हे प्रमाणपत्र टिकणार नाहीये, त्या नोंदी टिकणार नाहीये. यांनाच माहित होतं की हेच पक्क आरक्षण आहे. 150-200 वर्षापूर्वीच्या नोंदी आहेत त्या रद्द नाही करू शकत. कारण स्वातंत्र्यपूर्व काळात जे कोणाची जात जनगणना नोंदली होती त्यावेळेस हेतू नव्हता. या हेतूमुळं ही जात लावत आहोत असा स्वातंत्र्यपूर्व काळात हेतू नव्हता. जी रियालिटी होती, जी सत्यता होती ती मांडली गेली होती. आता हेतू आहे. त्यावेळेस कुणबी नोंद केली गेली. पुढे जाऊन आरक्षण मिळणार आहे कोणालाही माहित नव्हतं. ज्या ज्या जातीची जात लिहिली त्यांनाही त्या काळात माहित नव्हतं की पुढे गेल्याच्या नंतर आरक्षण मिळणार आहे. सारा वसुली करण्याच्या कारणानं ज्या त्या वेळेस शेती कसणाराकडे त्या कुणबीलेलं जायचं, म्हणजे सारा वसूल करायला त्यांना सोपं जायचं. म्हणून यांच्या डोक्यात आलं 58 लाख नोंदी म्हणजे मराठ्यांचं पक्क आरक्षण आहे. आणि मी मात्र ते पक्क देण्यासाठी लढतोय. मग यांच्यात चलबेचल सुरू झाली. शेवटचा डाव काय टाकायचा तर मराठ्यात गैरसमज पसरायचा. कारण लाखो पोरांनी पोरीने ऍडमिशन कुणबीतून घेतलंय. त्यांच्यात गैरसमज झाला पाहिजे की जर आता ऍडमिशन गेलं, नोकरी गेली, आता करायचं काय.
पुरा समाज टेन्शन मध्ये आणायचं ठरवलं होतं, परंतु नियती मराठ्यांच्या बाजूने होती. मला कळालं बावनकुळेंनी पत्र काढले नोंदी रद्द करा म्हणून. मंत्री संविधानाच्या पदावर बसल्याचं असल्याच्या नंतर कायद्याच्या चौकटीत मंत्र्यांनी काम करायचं असतं. कशाच्या बद्दलची इन्व्हेस्टमेंट आपण करून देतो याच्याकडे बारकाईने लक्ष ठेवावं लागतं. आपण कायद्याच्या चौकटीत बसलोत, आपण कायद्याच्या पदावर बसलोत म्हणून कसलाही निर्णय घ्यायचा नसतो. मूर्खातला मूर्ख मंत्री सुद्धा मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द करा म्हणून लिहून देऊ शकत नाही, पत्र नाही काढू शकत. एवढी तरी आम्हाला मराठ्याला बावनकुळे अक्कल आहे. मला कळालं याने पत्र दिलंय, म्हणलं पत्र इकडे घे. आता अधिकाऱ्याची गोची अशी झाली, पत्र द्यावा तर सरकार आहे पलीकडून, नाही देवा तर यो विचित्र प्राणी आहे, यो काय बोलून भरोसा नाही. कारण मी जातीसाठी कोणत्याही टोकाला जाऊ शकतो, मायबापा जातीच्या लेकरा बाळासाठी कोणत्याही टोकाला जाऊ शकतो. पत्र दे म्हणलं, बाकीचं शहाणपणा करू नको. त्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी बेनं देऊन टाकलं. त्याला वाटलं आता जे होईन ते होईन, तिकडून बावनकुळ्या धवशी तू, इकडून मी ये. हे मराठ्याचे पोटे जर पिसाळे कुठं रेटायला बसलेत, गल्लीत कुत्र नसतं का एखादा पळायला लागतं, मागून पोरं गोटे घेऊन पळत येत, आपोआप हागत होते. तसं त्याला आलं टेन्शन, आता काय होईल माहित नाही. पत्र मायबापा हातात लागलं, त्याच्यावरती त्यांनी स्पष्ट लिहिलंय, या ज्या कुणबी नोंदी आहेत ना, या 5 दिवसाच्या आत अवैध करण्यात याव्यात. का रे बाबा, माझ्या लेकराचं वाटोळं करायला निघाला तू? काय केलं माझ्या गरीबाच्या लेकरांना? सोन्यासारखे लेकर आमचे, हत्तीच्या काळजाच्या पोरं तुम्ही कार्य खचवायला लागलात. तुम्हाला कुणी अधिकार दिला आम्हाला बर्बाद करायचा? इतका जातीवादी बावनकुळे असं कधी वाटलं पण नव्हतं. ते पत्र मी माझ्या समाजासमोर ठेवलं. दुसरी गोष्ट हाती लागली, सरकारी दप्तरात घेतलेली निर्णयाची प्रत जात पडताळणी ऑफिस मधून मिळाली. संभाजीनगरचे, छत्रपती संभाजीनगरचे जे कुणबी प्रमाणपत्र रद्द केले त्याच्या अगोदर निर्णय झालेला आहे, या कुणबी प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी देण्यात यावी म्हणून. म्हणलं पत्र दाखव. झाली का गुची पुन्हा? तेही पत्र मी माझ्या मराठा समाजाला दिलंय की व्हॅलिड प्रमाणपत्र कुणबीचं देण्यात यावं म्हणून. आणि मग मात्र मराठींचे तळपायाच्या आगमस्तकाला गेले. आणि इतका खंडोबा बसून भैरोबा बसून यार बसून द्या ना, ते लागत ज्याच्यात एक एक माहिती राहून दे, टेकून दे. ती 50 जणांना एकटा बेजार करतो, ते लय अवघड केले. शेजारचे परेशान झालेले असते ना, अर्धे वासानी आणि अर्धे त्याच्या शाखवकू. तिला मेळ बेकार असतो. जा म्हणल्यावर तो ते जास्त येडवून करतो, त्यामुळे जा म्हणू नका, तुम्ही ध्यान देऊ नका. दोनही पत्र आपल्या हाती लागले आणि मराठ्यांच्या लक्षात आलं खरं असून सुद्धा रद्द केलं जात आहे. माय बाबा, मी तरी काय करू? तुम्हाला खरं आरक्षण दिलेलं असेल सुद्धा सरकार दबावपोटी जर रद्द करणार असलं तर तुम्हाला सरकारचा बाप व्हावा लागेल, तेव्हा टिकन, नाही तर कधीच मराठ्याला मोठं नाही होऊ देणार, कधीच नाही. तुमचं सत्य असून जर जात आहे तर खोटं तर टिकूनच देणार नाही. त्या दिवसापासून अशी महाराष्ट्रात लाट उसळली की प्रचंड मोठी. आता माझी तुम्हाला एकच विनंती आहे, त्यांचं एक षडयंत्र हे शेवटचं होतं, ते हाणून पाडलं. त्यांच्या डोक्यात होतं सातारा संस्थांचं आणि कोल्हापूर संस्थांचं गॅजेटेड हे द्यायला लागलाय, हे पक्का आरक्षण. कारण त्याच्यात 3,85,000 नोंदी आहेत. 6.5 लाख पेक्षा जास्त मराठा समाज आरक्षणात चाललाय. सुधारला अख्खा पश्चिम महाराष्ट्र. करोडो लेकरांचं कल्याण होणार आहे, करोडो. त्यांना ते द्यायचंच नाहीये. म्हणून हे माझ्या पुढं संकट त्यांनी आणलं होतं की हे आरक्षण टिकणार नाही, या नोंदी टिकणार नाहीत.
तुम्ही व्हॅलिड झालेला रद्द करायला लागलात मराठ्याला, केवढं तरी कळतं ना. आता तुमच्याकडं एकच जबाबदारी, आपल्या समाजाच्या लेकरावरती संकट आलंय. या संकटात समाजाच्या बाजूने उभा राहा. सगळ्या पक्षातल्या नेत्यांना मराठ्यांच्या माझं आव्हान आहे. बावनकुळ्या जर जातीसाठी करत असेल खोटं काम, तर सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या नेत्यानं जातीसाठी खरं काम करायला तुमचे लेकरं मराठ्यांच्या संकटात आले. तुम्ही जर मराठ्यांच्या बाजूने उठले नाही तर आम्हाला काही दिवसांना असं म्हणायची वेळ येऊ देऊ नका की तुमचं मराठ्यांचं रक्त आहे का नाही. तुम्हाला खूप जोर जाईल त्याच्यानंतर. सगळ्यात मोठी ताकद मराठ्यांची गरिबाची आहे. तुमचं राजकीय अस्तित्व उद्ध्वस्त करायची ताकद मराठ्याची. हे जे मंत्री जाणून बुजून करायलेत, यांच्या माग सगळ्या मराठ्यांच्या नेत्यांनी लागलं पाहिजे. खोटं तुमच्या डोळ्या व्यक्त करायला लागला, तुम्ही गप कसकाच बसलात. आणि जरी हे गप बसले तरी महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो, आपल्या लेकराचं आपल्याला वाटोळं होऊ द्यायचं नाही. 29 ऑगस्टला आंदोलन उभा केलंय. आंतरवालीला शेवटचं निर्णायक आंदोलन करायचं, एकही जी.आर ठेवायचा नाही, एकही प्रश्न शिल्लक राहता कामा नाही. 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र घ्यायचे, त्याशिवाय सरकारला सुट्टी आंदोलनात द्यायची नाही. सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, पुणे आणि औंध या 200-250 वर्षापूर्वीच्या नोंदी आहेत. याचे जी.आर काढून तातडीनं लागू करायला लावायचे, त्याशिवाय माघार घ्यायची नाही. हैदराबाद गॅझेटियर नुसार सगळे प्रमाणपत्र मराठवाड्याला घ्यायचे, त्याशिवाय सुट्टी